नमस्कार। आज पार पडलेल्या अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शहा यांचं तोंड भरून कौतुक केलं। अमित शहा यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे हे अनेक विशेषणं आणि उपमांचा वापर करत होते। मात्र या सगळ्याचा कहर झाला तो भाषणाच्या शेवटी। एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हटलं। त्यानंतर एकनाथ शिंदे यांना काहीतरी आठवलं आणि त्यांनी पुन्हा माईक पाशी येऊन जय गुजरात असं म्हटलं। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। एकनाथ शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरून प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। जय गुजरात ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे। दरम्यान या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का यावर अद्याप शिंदे यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी जनमानसात आणि सोशल मीडियावर प्रचंड संताप एकनाथ शिंदे यांच्यावर केला जात आहे। सोशल मीडिया युजर्स व्यक्त होताना संताप व्यक्त केला आहे। या अनुषंगाने सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या ते आपण थोडक्यात बघूयात। सत्तेसाठी माणूस किती लाचार होतो याचं मूर्तिमंत उदाहरण। ह्यो स्वतःला बाळासाहेबांचा शिवसैनिक समजतो। शिंदे फक्त जय गुजरात बोलून निघणार होते, पण सवयीप्रमाणे जय हिंद जय महाराष्ट्र बोलले। आता महाशक्तीने शिंदेंची परिस्थिती समजून घेऊन त्यांच्यावर डोळे वटारू नये हीच अपेक्षा। ही आहे का बाळासाहेबांची आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण? लाज वाटू द्या जरा। मराठी माणसावर अत्याचार होते मुंबईमध्ये, शिंदेची शिवसेना ही नकली शिवसेना आहे हे आज सिद्ध झालं, अशी अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत। त्यामुळे शिंदेंच्या या जय गुजरातच्या घोषणेवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।